नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आले. ते अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या प्रॅक्टिकलची गुण या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी भरले जाणार आहे ऑनलाईन. आता विद्यार्थी मित्रांनो, कशाप्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी प्रॅक्टिकल झाली की नाही, तुमची प्रॅक्टिकलची गुण या ठिकाणी किती मिळणार, सविस्तर तुम्हाला सर्व माहिती प्रोव्हाइड केली जाईल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. कारण विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड एक्झामबाबत, रिझल्टबाबत, सर्व विद्यार्थ्यांनो एक्झाममध्ये कोणकोणते क्वेश्चन येतील याबाबत तुम्हाला सर्व अपडेट मित्रांनो आपल्या चॅनल प्रोव्हाइड केली जात असते. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की खाली लाल बटनावर क्लिक करायचे आणि ताबडतोब चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचे. फ्रीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता, म्हणून एकही विद्यार्थी म्हणे सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या मोबाईल तुम्हाला फ्रीमध्ये सर्व डेली न्यू अपडेट या ठिकाणी मिळणार आहे. कोणतेही विद्यार्थी तुमच्याकडनं अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. तर बघा अपडेट अशी आहे, 10वी-12वी प्रॅक्टिकलची गुण भरा ऑनलाईन, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय. आता कशाप्रकारे, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापन श्रेणी आदी परीक्षेचे गुण मित्रांनो OMR गुणपत्रिकेऐवजी आता थेट मंडळाच्या संकेतस्थळावर मित्रांनो ऑनलाईन भरावे लागणार आहेत. या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. म्हणजेच मित्रांनो अगोदर काय व्हायचं, तर OMR शीटमध्ये मित्रांनो तुमच्या ठिकाणी गुण भरले जायचे असे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो गोल गोल ठिकाणी मित्रांनो OMR शीट असते शिक्षकांसाठी, त्यामध्ये त्यानुसार मित्रांनो तुमच्या ठिकाणी गुण भरले जायचे. काहींना या ठिकाणी 20 गुणपैकी 18, काहींना 17, काहींना मित्रांनो 30 पैकी कमी गुण मिळायचे असे मित्रांनो ठिकाणी होतं. आता मित्रांनो हे सर्व गुण आता ऑनलाईन भरावे लागणार आहे आणि ह्यामुळे मित्रांनो काय व्हायचं, थोडा विलंबही व्हायचा OMR शीटमुळे. आता मित्रांनो ऑनलाईन असणार आहे, म्हणून या ठिकाणी फास्ट ही प्रोसेस केली जाणार आहे. पुढे बघा, या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या मित्रांनो संकेतस्थळावर एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. तुम्ही ते परिपत्रक बघितलं नसेल तर तुम्ही वेबसाईटला भेट द्या, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते परिपत्रकही बघू शकता. पुढे बघा, फेब्रुवारी-मार्च 2024 होणाऱ्या SSC HSC परीक्षांसाठी ऑनलाईन माध्यमातून मित्रांनो गुण भरण्याची कार्यपद्धती लागू करण्यात येणार आहे. राज्यातील शाळा महाविद्यालयातील मित्रांनो मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण राज्य शिक्षण मंडळाच्या ही जो वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावर मित्रांनो इंटरनल प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड ह्या लिंकद्वारे मंडळाकडे मित्रांनो पाठवावे लागणार आहेत. संकेतस्थळावर मित्रांनो गुण नोंदविण्याकरिता मेकर चेकर कार्यपद्धतीचा वापर केला जाणार आहे. आता विद्यार्थ्यांनो मेकर चेकर कार्यपद्धती म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती नसेल तर बघा पुढे तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे की मेकर चेकर कार्यपद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना चेकर म्हणून काम करावे लागणार. आता लक्षात घ्या मित्रांनो, मेकर चेकरमध्ये मेकर म्हणजेच कोण विद्यार्थ्यांनो आणि चेकर म्हणजेच कोण, तर मित्रांनो मुख्याध्यापकांना चेकर म्हणून ठिकाणी काम करावे लागणार आहे, चेकर म्हणून. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो मुख्य लॉगिन ID वरून बघा, मुख्य लॉगिन ID वरून सर्वप्रथम शाळा महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल व जबाबदार प्रतिनिधीच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करायची आहे. मुख्य लॉगिन ID मधून किमान एक किंवा त्यापेक्षा जास्त मेकर युजर या ठिकाणी म्हणजेच गुण नोंदणी करणारी व्यक्ती तयार करणे आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, पहिल्या ठिकाणी असणारा मित्रांनो मुख्याध्यापकांना चेकर. आता चेकर म्हणजेच काय, तर मुख्याध्यापक. आता मुख्याध्यापकांच्या ID वरून मित्रांनो इतर जे काही युजर असेल त्यांना ॲड करावे लागणार, त्यांना काय म्हटलं जाईल, मेकर म्हटले जाईल. आता मेकर कोण असतील, शिक्षक असतील. आता मॅथचा वेगळे शिक्षक असेल, नंतर मित्रांनो सायन्सचा वेगळा असेल, नंतर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो विज्ञानचं असेल, नंतर हिंदीचं असेल, मराठीचं असेल, इंग्लिशचं असेल, असे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक असतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेगवेगळे सब्जेक्टनुसार. आता मित्रांनो हे जे काही शिक्षक असतील त्यांना ठिकाणी युजर बनवलं जाईल, मेकर बनवलं जाईल आणि त्यानुसार मित्रांनो ते नोंदणी करणारी व्यक्ती तयार करते. आता विद्यार्थ्यांनो यानंतर विषयनिहाय प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रिकावर मित्रांनो बैठक क्रमांकानुसार गुण किंवा श्रेणीची नोंद घेऊन मेकर लॉगिनमधून मित्रांनो HSC गुण किंवा ग्रेड ह्या पर्यायामधून ऑनलाईन एंट्री करायची आहे. म्हणजे मित्रांनो ऑनलाईन ठिकाणी सर्व गुण आता भरले जाणार आहे. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, मुख्याध्यापक प्राचार्य तपासणार अंतिम यादी. आता काय, तर मुख्याध्यापक आणि जे प्राचार्य असतील ते मित्रांनो शेवटची यादी तसं या ठिकाणी चेक करतील, अंतिम यादी. विषयनिहाय सर्व गुणांची नोंद झाल्यानंतर
विद्यार्थी तपासणीसाठी चेकरकडे पाठवण्यात येतील. म्हणजेच मित्रांनो चेकर कोण आहे? मुख्याध्यापक आहे. आणि मेकर कोण आहे? सर्व शिक्षक. जसे मित्रांनो मॅथचे असतील, इंग्लिशचे असतील, नंतर तुम्ही बघितलं असेल हिंदी, मराठी असे मित्रांनो सर्व ठिकाणी ह्या ठिकाणी जे मेकर आहेत ते शिक्षक असतील आणि चेकर म्हणजे मित्रांनो मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असेल. पुढे बघा ते तपासल्यानंतर अंतिम गुण व श्रेणी मंडळाला पाठविता येणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्याची बैठक क्रमांक ऑनलाईन नोंदवलेल्या गुणांची प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी तसेच मुख्याध्यापक शाळेचा शिक्का स्वाक्षरी करून ते गुण तक्ते सीलबंद पाकिटात मंडळाकडे जमा करावे लागणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सर्व प्रोसेस होणार आहे. तर सर्व प्रोसेस तुम्हाला मी आता सांगून दिले, कारण मित्रांनो बहुतेक असे विद्यार्थी असतात की जे शाळेमध्ये शिकत असतात. काही विद्यार्थी 10वीला असतील, काही 12वीला असतील, पण मित्रांनो गुण कसे भरले जातात, कसे पाठवले जातात हे बहुतेक विद्यार्थ्यांना कळत नाही किंवा बहुतेक विद्यार्थ्यांना सांगितले जात नाही. म्हणून मी तुम्हाला ही सर्व प्रोसेस समजून सांगितलेली आहे की कशा प्रकारे मित्रांनो शिक्षक किंवा मुख्याध्यापक हे गुण तुमचे भरतील आणि हे सर्व गुण मित्रांनो बोर्डाकडे कसे पाठवतील हे सर्व समजून सांगितलेलं आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला यापुढे मित्रांनो अशा प्रकारची ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील याची तुम्हाला माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. फक्त तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मित्रांनो फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.